हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मम्मीज वराया. तर आज किती दिवस झाले मी व्लॉग करते. थोडंसं म्हणजे आजारी पण होते मध्ये आणि थोडंसं ब्रेक पण घेतला होता. अँड आता मी परत सुरू केला आहे. होप ते कंटिन्यू राहील. आज मस्त लंच बनवलं मी. चवळीची भाजी, दाल राईस, चवळीची भाजी, चपाती सगळं. तो सोबत मी घी पण केला. आज मी थोडं उशिरा जेवली. मी लवकर नाही जेवली. सकाळी चांगला नाश्ता केला होता. अँड संध्याकाळ झाली की माझं ग्रीन टी. विदाऊट ग्रीन टी मला मी राहूच नाही शकत. मला खूप पाहिजे ग्रीन टी. अँड कधी कधी नाही बीत, असं नाही आहे. आणि मग थोडी भूक लागली होती, मग हे थोडेसे सीड्स खाल्ले. आणि आता मी जास्त हे खातो, बाजरी, ज्वारी. तर मी 2-2 किलो असं दळून आणते. मध्ये पण दळून आणलं होतं. हसबंड घरी असणार की आम्ही भाकरीच जास्त करतो, आणि जर ऑफिसला गेले की मी चपाती करते. तर आम्ही कार घेतली आहे. ते पूर्ण व्हिडिओ मी पुढे शेअर केला आहे, तर प्लीज ते बघा. आम्ही का जुनी कार घेतली आहे ते सगळं मी शेअर केलं आहे. तर असं होतं व्लॉग मस्त. वेलकम टू मम्मीज मला. आज खूप दिवसांनी मी ब्लॉगिंग करते आज, बिकॉज आज खूप मोठा दिवस आहे आमच्यासाठी. तर ब्लॉगिंग तर करायलाच पाहिजे. माझी खूप तब्येत खराब होती, 10 दिवस झाला. आता पण खराबच आहे, पण आता आम्हाला हे घ्यायला जावंच लागेल. तर चला जाऊया. तर सेकंडमध्ये घेतली आम्ही कार. ती काय रिझन आहे ते पुढे सांगते. पहिले जाऊन कार घेऊन येऊ, त्याची पूजा वगैरे करायची. तर मला खूप मस्त चांगलं वगैरे रेडी व्हायचं होतं, पण आता माझी तब्येतच खूप खराब आहे. तर फक्त गाडी घेऊन येऊ, मग पुढे बघू काय ते. तर चला जाऊया. 11:15 झाले. मला थोडी लेट डिलिव्हरी पाहिजे होती कारची, पण थोडंसं असं झालं की आम्हाला मंडेलाच घ्यावी लागली. आणि मग गेलो आम्ही, घेतली. अँड मला आम्हा हसबंडला तर येत नाही चालवायला, मग माझ्या भावाला बोलवलं होतं. तो घरी सोडून गेला आमची कार. अँड इतकी सुंदर व्हाईट कलर आम्हाला पाहिजे होतं, तेच भेटलं. आणि हे टॉप मॉडेल आहे. अँड मस्त एकदम सगळं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. सगळं त्या म्हणजे जिथं कार घेतली त्यांनी सगळं काम करून दिलं. आम्हाला काहीच काम करायचं नाही आहे. फक्त CNG भरायची आहे आणि यूज करायचं आहे. तर मी पूजा करून घेतली पहिले. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी गणपती बाप्पाच्या मंदिरात पण घेऊन गेलो. हसबंडचे मित्र होते, ते आले होते सोबत. तर आता आम्ही क्लास लावला. आता सध्या तर मी आता जे व्हॉइस ओव्हर करते तेपर्यंत हसबंडचं चालू म्हणजे ड्रायव्हिंग शिकून पण झालं. हे खूप जुना व्लॉग आहे. म्हणजे अराऊंड आता कार घेऊनच आम्हाला महिनाभर होईल. तर मला टाईम पण भेटला नाही, एडिट पण केला नाही. सगळं असं थोडा प्रॉब्लेम झाला. तर मला आज फायनली शेअर करते. आणि इतकी आनंदाची गोष्ट आहे तर शेअर करायलाच पाहिजे. तर थोडेसे शॉर्ट्स पण घेतले होते, रील्स पण काढले, आणि मस्त वाटलं एकदम. तर आम्ही स्वामी समर्थांच्या कृपानेच झालं आहे सगळं. अँड मला इतकं त्यांच्यावरती विश्वास आहे, श्रद्धा आहे. तर मला एवढं काही माहीत नव्हतं कसं करायचं, काय करायचं. पण स्वामींनी आम्हाला रस्ता दाखवला. आणि जे अजून थोडी उशिरा येणार होती कार, ती आमच्या दारात लवकर आली. अँड आम्ही खूप हॅपी आहे. तर सगळ्यांचे म्हणजे हाताचे जे करतात ते कुंकुनी ते केले. म्हणजे आमचे 2 पोरं, माझ्या जेठाणीचा पोरगा, मी, माझी जेठाणी वगैरे, आम्ही सगळे. हां, तर झाली आमची थोडीशी हलकीफार पूजा. त्या देवळात जाऊन करायची अजून. तर ते करू, बिकॉज हसबंडला गाडी येत नाही चालवायला. आम्ही घेतली आहे, फक्त थोडंसं आहे त्यांना आयडिया वगैरे. तर ते आता शिकणार आणि मग आम्ही चालवणार गाडी. तर तोच मोठा रिझन होता. आम्ही सेकंडमध्ये घेतली आहे गाडी. अदरवाईज आम्ही नवीन पण घेऊ शकत होतो, बट रिस्क नाही घेऊ शकत. परत ठोकली तर माझा असं जीव वरती येईल. तर तो रिझन होता. आणि गाडी खूप सुंदर आहे. आता बघू कसं चालवायवर समजेल कसं आहे गाडी ते असं. वेलकम टू मम्मीज वाले. आज मी इतकी खुश आहे. किती दिवस झाले मी बिमारच होती, आणि आम्ही कार घेतली. तर आम्ही काहीच सेलिब्रेशन केलं नाही. म्हणजे कुठेच आम्ही हॉटेलला गेलो नाही जेवायला. 15-20 दिवस मी इतकी हालत खराब होती. आणि माझं हे पेंडिंग होतं सेलिब्रेशन, बिकॉज हे आमच्यासाठी खूप खूप मोठं आहे. आणि मी इतकी हॅपी आहे. तर मला काल हल्दी कुंकूला गेली होती, तर मेहंदीचा बोर्ड भेटला, तर मी असंच लावली आहे खुशीमध्ये. आणि इतकी मी आजारी होती, तर आज मी इतकी बरी आहे. तर आज फायनली हसबंड पण बोलले चल आपण बाहेर जाऊया हॉटेलमध्ये जेवायला. आणि मी इतकी खुश आहे. आमच्यासाठी हा इतका मोठा म्हणजे हे आहे ना, की आम्ही नवीन गाडी पण घेऊ शकलो असतो 100%. पण थोडंसं 7.5 lakhs बजेट होता आमचं. पण मेन प्रश्न आला की हसबंडला चालवायला येत नाही. ते तर कसं लोननीच आम्ही केलं आहे. हे पण लोननी केलं, ते पण आम्ही लोननीच करणार होतो.
बट कसं होतं ना की हस्बंडना येत नाही, ते आता शिकणार आहे, तर जरा त्यांचा हात साफ होऊ दे 2-4 वर्ष, त्याच्यानंतर आम्ही नवीनच गाडी घेणार आहे. तर बोला हस्बंड शिकू देईल, बिकॉज ती ठोकली तर माझा असं जीव वरती आहे, ते मी स्टार्टिंगला पण सांगितलं. आणि हा थोडा 8 दिवस गॅप झाला आहे. तो जेव्हा आम्ही घेतली गाडी तो पण मी शेअर केला, तेव्हा तर माझी हालत खूप खराब होती. तर सगळं माझ्या हस्बंडनीच केलं आहे, त्यांच्याच पूर्ण ते त्यांनीच केलं आहे. म्हणजे मी इतकी प्राऊड आहे आणि मी इतकी खुश आहे ना की म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जोरावरती घेतली आहे गाडी. म्हणजे मी पण सपोर्ट केलं आहे की आपण म्हणजे करू, सगळं मॅनेज करू. तर हस्बंड मला iPhone 16 Pro घेऊन देत होते, आमचं तो डील ठरली होती. तर हस्बंड म्हणजे मी तुला तो फोन घेऊन देतो, बिकॉज माझा हा iPhone 11 आहे ना, तो आता माझा खराब झाला आहे म्हणजे अजून चालेल 2 वर्ष, पण तरी माझं असं होतं की मला तो घ्यायचा आहे. तर बोलले चल घेऊया. मग मी असा विचार केला की आपण तो फोन घेण्यापेक्षा आपण गाडी घेऊ आणि आमच्या म्हणजे गावाला वगैरे ट्रिप, आम्ही फिरायला वगैरे, तर पावसाळ्यात आम्हाला खूप इझी पडेल. तर मी तो दिमाग लावला. आम्हाला हे VXI मॉडेल भेटलं, ते LXI मॉडेल होतो, हा टॉप मॉडेल भेटला आम्हाला. आणि आम्ही आता सीट कवर पण नवीन टाकणार आहे, ते पण मी शेअर करेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आता ते रेडी व्हायला टाकले आम्ही टियर. आज पहिल्यांदा हस्बंड माझ्यासोबत कॅमेरामध्ये बसलेत. तर कसं वाटतंय आपण घेतली आहे गाडी? चांगलं वाटतंय ना? आम्ही इतके हॅप्पी ना, इतके म्हणजे कधीच मी इतकी हॅप्पी झाली नाही आहे. आणि म्हणजे असं हॅप्पी असतेच, पण हे खूप मोठा क्षण आहे आमच्यासाठी. कार आमच्यासाठी खूप मोठं आहे, बिकॉज हस्बंडच्या एकट्याच्या जोडवरती असतो. इवन आयनची फीस असते अराऊंड, त्याची आता सिनियर KG आम्हाला 65 पर्यंत जातो. परत इथे झालं आमचं मेन ड्रीम होतं आणि मला सगळं बोलायचं होतं, म्हणून मी माझं थोडंसं बरं होण्याची वेट करत होते. ते असं झालं. तर आता मी जातोय मस्त डिनर करायला. चला जाऊया. आलो आम्ही आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये. तिथे सगळ्यात पहिले मसाला पापड. मला खूप आवडतो मसाला पापड, तर मी घेतेच ते. अँड हस्बंडला थोडंसं कमी आवडतं, तर ती मी जास्त मीच खाते, आईला देत नाही, बिकॉज ते तळलेलं असतं म्हणून. त्याने चपाती आणि भाजी खाल्ली, नान आणि भाजी खाल्ली. मी माझ्यासाठी बटर नान मागवलं. हस्बंडला एवढं नाही आवडत बटर नान, तरी मी थोडंसं त्यांना देते माझ्यातनं, बिकॉज मी एवढं नाही फिनिश करत. मी असं घेते 1-2, पण मी थोडं नाही होत जास्त माझ्याकडनं फिनिश. मग बिर्याणी मागवली आम्ही लास्टला. पहिला हा पनीर टिक्का मसाला, इतकं मस्त. स्टार्टर नाही मागवलं बिकॉज थोडंसं मग हेवी होईल, तर ह्यावेळेस स्टार्टर नव्हतं मागवलेलं. आता आम्ही पनीर चिली वगैरे सगळं घेतो. तर खूप मस्त मज्जा आली एकदम खायला, आणि इतके दिवस झालं खाल्लंच नव्हतं काय. तर हस्बंड बोलले चल सेलिब्रेशन पण होईल असं. तर आयला तर खूपच आवडतं नान आणि पनीरची भाजी, तर त्याला 1-2-1.5 नान खात होतो. त्याच्यानंतर बिर्याणी पण त्याने थोडीशीच टेस्ट केली, इतकी छान बिर्याणी. तर असा होता व्लॉग. आय होप आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.